नमस्कार मित्रांनो, माझं नाव निशांत। आज आपण मराठी लघुलेखन मधला पाठ क्रमांक 6 हा शिकणार आहोत। या पाठ क्रमांक 6 मध्ये आपल्याला र च्या द्विविध रेखा शिकायच्या आहेत। ठीक आहे। आता बघा, पाठ क्रमांक 6 मध्ये काय आहे? पाठ क्रमांक 6 मध्ये र च्या दोन संकेत दिलेले आहे। एक आहे ऊर्ध्वगामी आणि दुसरी आहे अधोगामी। ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला या पाठ क्रमांक 6 मध्ये आपल्याला दोन संकेत रेखा शिकायची आहे र च्या। अच्छा, र च्या दोन संकेत रेखा कोणत्या आहे? तर सगळ्यात पहिली आहे अधोगामी आणि दुसरी आहे ऊर्ध्वगामी। ठीक आहे मित्रांनो, तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की ऊर्ध्वगामी आणि अधोगामी मित्रांनो, यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की ऊर्ध्वगामी संकेत रेखा कशाला म्हणतात आणि अधोगामी संकेत रेखा कशाला म्हणतात आणि अग्रगामी संकेत रेखा कशाला म्हणतात। ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या शब्दांमध्ये थोडं कन्फ्युजन होईल, तर त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की ऊर्ध्वगामी संकेत रेखा ज्या आहेत, ज्या आपण खालून वरच्या रेषेने काढतो, कुठल्या आहेत? ज्या आपण संकेत रेखा आहे आपण ज्या खालून वर काढतो त्या संकेत रेखांना म्हटले जाते ऊर्ध्वगामी संकेत रेखा। आलं लक्षात? त्यानंतर मित्रांनो, अधोगामी संकेत रेखा ती अशी संकेत रेखा आहे जी आपण वरून खाली काढतो। ज्या आपण संकेत रेखा आहे ज्या आपण वरून खाली काढतो त्या संकेत रेखा आहे अधोगामी संकेत रेखा। आता अग्रगामी संकेत रेखा कुठल्या आहेत? तर अग्रगामी संकेत रेखा ज्या आहेत ज्या आपण डावीकडून उजवीकडे काढतो, तर त्या संकेत रेखा ज्या आहेत त्या संकेत रेखा आपल्या कोणत्या आहेत? अग्रगामी संकेत रेखा आहेत। आलं लक्षात मित्रांनो? ठीक आहे, तर इथे हे क्लिअर करा की ऊर्ध्वगामी आणि अधोगामी आणि अग्रगामी संकेत रेखा कुठल्या आहे, कारण हे शब्द आपल्याला वारंवार इथे येणार आहे। तर मित्रांनो, जर तुमच्या अशा लक्षात येत नसेल तर तुम्ही सरळ ज्या संकेत रेखा आहे त्या कुठल्या डायरेक्शनने काढलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा। खालून वर काढलेल्या आहेत की वरून खाली काढलेल्या आहेत की डावीकडून उजवीकडे काढलेल्या आहेत, अशा जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी ते चालेल। ठीक आहे मित्रांनो, तर बघा, तर र च्या दोन संकेत रेखा दिलेल्या आहेत, ऊर्ध्वगामी संकेत रेखा, अधोगामी संकेत रेखा आणि अग्रगामी संकेत रेखा। आता बघा मित्रांनो, दोन संकेत रेखा आहेत, तर आता ही वरून खाली आहे तर ही कुठली आहे? अधोगामी, आणि ही खालून वर आहे आणि ही कुठली असेल? ऊर्ध्वगामी संकेत रेखा। ठीक आहे मित्रांनो, आता बघा, केव्हा याचा वापर करायचा? खालून वर केव्हा करायचा आणि वरून खाली केव्हा करायचा? ठीक आहे, तर म्हणजेच ऊर्ध्वगामी संकेत रेखा केव्हा यूज करायची आणि अधोगामी संकेत रेखा केव्हा यूज करायची? तर मित्रांनो, दोन संकेत रेखांचे आपल्याकडे दोन हेतू आहेत। आता दोन हेतू कुठले आहेत? तर पहिला जो हेतू आहे मित्रांनो तो आहे बघा की ते इतर व्यंजनांशी, जसा हा र एक व्यंजन आहे, तो इतर व्यंजनांचे जे आपले इतर व्यंजन आहेत त्यांच्याशी सुलभ रीतीने आपल्याला जोडता यावे यासाठी आपल्याकडे दोन र च्या व्यंजने आहेत। ठीक आहे, आणि सेकंड जो पॉइंट आहे, जे दुसरा जो हेतू आहे तो हेतू असा आहे की मित्रांनो बघा की जेव्हा आपण अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी जेव्हा संकेत रेखा काढतो तेव्हा ते स्वर न देताच ते लक्षात यायला पाहिजे की संकेत रेखा ही कुठली आहे। आलं लक्षात मित्रांनो? बघा, आता जर आपण ही संकेत रेखा लाईन मधून काढली, ठीक आहे, थ्रू द लाईन काढली, तर आपल्याला समजून जायला पाहिजे की ते स्वर कुठला आहे? थर्ड प्लेसवर आहे। ही जर संकेत रेखा आपण लाईनवर काढली तर समजून जायला पाहिजे की जो स्वर आहे तो कुठला स्वर आहे? तो सेकंड प्लेस वॉवेल आहे। ठीक आहे, म्हणजे लाईनवर आहे। आणि लाईनच्या वर जर काढली आपण ही संकेत रेखा, ही किंवा ही दोन्हीपैकी कुठली वर काढली तर तो आपल्याला लक्षात यायला हवं की स्वर जो आहे तो स्वर कुठला आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला सर्व माहिती आहे की जे स्वर म्हणजे जे स्वर स्थाने आहे ते तुम्हाला मी शिकवलेले आहेत, त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता। र ची संकेत रेखा ऊर्ध्वगामी, ठीक आहे, ऊर्ध्वगामी आणि अधोगामी केव्हा काढायची? बघा मित्रांनो, आता यामधला फर्स्ट जो रूल आहे तो रूल बघा, र च्या आधी, ठीक आहे, स्वर प्लस र येत असेल तर तो अधोगामी काढावा। तर तो कुठला काढावा? अधोगामी जी संकेत रेखा आहे ती कशी काढावी? अधोगामी काढावी। आलं लक्षात मित्रांनो? स्वर प्लस र। ठीक आहे, आणि जर स्वर येत नसेल आणि जर डायरेक्ट र येत असेल तर तो काढायचा ऊर्ध्वगामी। आलं लक्षात मित्रांनो? हा एक आपला इथे नियम आहे।
ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही उदाहरण बघा, उदाहरण म्हणून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अर्क रोख. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे मित्रांनो. दुसरं एक्झाम्पल मी इथे घेतो. ठीक आहे मित्रांनो. दुसरं एक्झाम्पल आहे अरब आणि राब. अरब आणि राब. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे, आता मी इथे आउटलाईन काढतो, आउटलाईन संकेतरेखा काढतो. बघा अर्क ओ का आहे, स्वर आहे आणि स्वर प्लस र आलेले असेल तर कुठली संकेतरेखा काढायची, अधोगामी. आपल्यामध्ये याच्यामध्ये अधोगामी कोणती आहे, ही. ठीक आहे. तर आता पहिलेच अर्क. ठीक आहे. भले याच्यामध्ये र नसेल, ठीक आहे, र हे व्यंजन नसेल, पण जो उच्चार आहे आपला त्याच्यामध्ये र आहे, अर्क, र येते. ठीक आहे. तर बघा आपला हा व्हॉवेल आहे. ठीक आहे. हा झाला आपला अधोगामी. ठीक आहे. आणि हा झाला आपला क आणि हा झाला आपला अ. ठीक आहे. तर हा होतो अर्क. लक्षात मित्रांनो, आधी स्वर वाचायचा, मग र अर क. लक्षात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर जो शब्द आहे तो आहे रोख. ठीक आहे. रो. ओ कोणता आहे, ओ आपला बरोबर आहे द्वितीय स्थानचा व्हॉवेल आहे. तर रोख इथे आलेला आहे का स्वर, नाही. जर स्वर आला नसेल, स्वर आपण डायरेक्ट र येत असेल तर मग कोणता काढायचा, ऊर्ध्वगामी संकेतरेखा काढायची, ही. ठीक आहे. तर म्हणजे आपला हा शब्द कसा बनतो, हा र. ठीक आहे. र ख क ख. ठीक आहे. एकच संकेतरेखा आहे, रो ख, आणि हा र नंतर ओ आहे तर ओ. ठीक आहे. हा बनून जातो आपला रोख. लक्षात मित्रांनो. त्यानंतर उदाहरण बघा अरब आणि राब. ठीक आहे. आता अरबमध्ये सुद्धा काय आहे, प्रथम स्थानी काय आहे, स्वर आहे, आणि स्वर असेल तर अधोगामी काढायची. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अ हा स्वर कुठला आहे, द्वितीय स्थानी. ठीक आहे. तर बघा हा आपला कुठला काढायचा आहे, अधोगामी. ठीक आहे. र आणि हा ब. ठीक आहे. डार्क आणि लाईट, आणि आपल्याला काय पाहिजे, ओ पाहिजे. ठीक आहे. तर हा आपला बनून जातो इथे अ, लाईट डॅश. लक्षात मित्रांनो. तर अशा प्रकारे हा बनून जातो शब्द अरब. केव्हा र काढला आपला, हा र कधी काढायचा, जेव्हा प्रथम स्थानी काय येत असेल, स्वर येत असेल. लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो राब. आता राब. ठीक आहे. हा कुठला स्वर आहे, हा आपला प्रथम स्थानाचा स्वर आहे, आणि याच्या आधी आपल्याकडे स्वर आहे का, स्वर नाही आहे. ठीक आहे. नाही, डायरेक्ट आहे. तर मग तो आपला बनतो राब. म्हणजे हा रा आणि हा ब. ठीक आहे. आणि हा आपला प्रथम स्थानाचा स्वर आहे, तर इथे तो आहे रेषेच्या वर. ठीक आहे मित्रांनो, आलं लक्षात. तर मित्रांनो, दुसरा नियम बघा काय आहे, हा नियम तुम्हाला आला असेल लक्षात. तर दुसरा नियम असा आहे मित्रांनो, बघा र जोडणीच्या जेव्हा आपण संकेतरेखा जोडतो तेव्हा त्या जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने शब्दाच्या प्रारंभी कुठला पण एखादा शब्द असेल, त्या शब्दाच्या प्रारंभी जर आपल्याकडे च छ ज झ त थ द ध व य. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आहे आपल्याकडे ट ठ. जर हे व्यंजन येत असेल तर त्या जोडण्याच्या हे जी व्यंजने आहे, ही व्यंजने जोडण्याच्या सोयीच्या दृष्टीने आपल्याला जी संकेतरेखा काढायची आहे, ती संकेतरेखा आपल्याला ऊर्ध्वगामी काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे खालून वर ही संकेतरेखा काढायची आहे, र ची, म्हणजे ही वाली. लक्षात मित्रांनो. मग त्यापूर्वी स्वर यो अथवा ना यो. ठीक आहे. जर ही व्यंजने येत असेल तर सोयीच्या दृष्टीने ते आपल्याला जॉईन करण्यासाठी स्ट्रोक्स, म्हणजे जे संकेतरेखा जोडण्याच्या दृष्टीने आपल्याला सिंपल जावं यासाठी आपल्याला मग तो जो संकेतरेखा आहे र ची, ती संकेतरेखा कुठली काढायची आहे, आपल्याला ऊर्ध्वगामी काढायची आहे. लक्षात मित्रांनो. आता बघा इथे आता एवढे शब्द आहे, तर मग त्याआधी स्वर येऊ की ना येऊ. ठीक आहे. स्वर आला तरी अपवर्ड डायरेक्शनचा र काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल अर्थ रथ. ठीक आहे. त्यानंतर अर्चना.
अर्चना आणि त्यानंतर रचना. ठीक आहे मित्रांनो. आता बघा याच्या संकेत रेखांत बघा काय आहे डिफरन्स. सगळ्यात पहिला शब्द जो आहे तो आहे अर्थ. ठीक आहे. आता अर्थ आहे तर अर्थ म्हणजे काय आहे नेमकं, स्वर आलेला आहे. जसा आपला आधीचा जो शब्द होता तो शब्द काय होता, अर्क. अर्क. ठीक आहे, तो होता अर्क. आणि इथे काय आहे, अर्थ. ठीक आहे. इथे जेव्हा अ आला होता इथे क आला होता व्यंजन. याच्यामध्ये क आहे का, नाही. तर तो आपण कुठला काढला होता, ऊर्ध्वगामी. ठीक आहे, सॉरी अधोगामी काढला होता. ठीक आहे, अर्क. आलं लक्षात मित्रांनो. आता इथे अ आलेला आहे तर मग आपण हा र काढायला पाहिजे का. ठीक आहे, डाउनवर्ड डायरेक्शनचा आपण काढायला पाहिजे का, नाही. कारण इथे काय आलं आहे, थ. आणि आपल्या इथे जवळ काय आहे आपल्याकडे, थ. आलं लक्षात. तर इथे कुठला र काढायचा आहे, अपवर्ड डायरेक्शनचा. तर तो काय बनतो आपला, हा र. ठीक आहे, मी पुन्हा काढतो. तुम्ही नाही काढायचा, विदाउट लिफ्टिंग द पेन तुम्हाला स्ट्रोक्स काढायचे आहे. ठीक आहे. तर हा बनतो आपला र आणि हा बनतो आपला थ आणि हा बनतो अर्थ. आलं लक्षात मित्रांनो, अर्थ. त्यानंतर रथ. आता रथ तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता रथ आहे, व्यंजन असो की नसो तर तो आपला आधीचाच नियम, नसलेला स्वर तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग हा आपला र आणि हा आपला थ. ठीक आहे, आणि हा रथ. आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर बघा अर्चना. आता अर्चना काढायचं आहे. ठीक आहे, अ आलेला आहे, स्वर आला आहे, च आलेला आहे. याच्यामध्ये आपला च आहे तो म्हणजेच तो कुठला काढायचा आहे, अपर डायरेक्शनचा र. तर हा बनतो आपला र, हा च आणि हा आपला न. म्हणजे हा अ, हा च आणि हा ना, अर्चना. आलं लक्षात मित्रांनो, अर्चना. ठीक आहे. आता रचना बघा. आता याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही आहे कारण कन्सोनंट स्टार्टिंगच आहे र. ठीक आहे. तर र, च, रचना, र, च, ना. आलं लक्षात मित्रांनो, अर्चना आणि रचना. ठीक आहे. तर बघा, तर यामध्ये जी संकेत रेखा आहेत अर्चना आणि रचना, तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की स्वर असो किंवा स्वर नसो तर कुठली संकेत रेखा काढायची आहे आपल्याला, रची कुठली काढायची आहे, अपवर्ड डायरेक्शनची. ठीक आहे. आणि याच्या आधीच्या नियममध्ये काय होतं की याच्या आधीच्या नियममध्ये की स्वर आला असेल तर डाउनवर्ड डायरेक्शनचा र काढायचा आहे, जर स्वर नसेल तर वरचा डायरेक्शन काढायचं आहे. पण ही जी व्यंजने आहे, जर ही व्यंजने येत असेल तर जी व्यंजने आहेत, जी संकेत रेखा आहे त्या जोडण्याच्या सोयीच्या दृष्टीने आपल्याला कुठला र काढायचा आहे, अपवर्ड डायरेक्शनचा. मग त्याच्या आधी पूर्वी स्वर यो की ना यो. ठीक आहे. आलं लक्षात मित्रांनो. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, च, छ, ज, झ, त, थ, द, ध, व, य, ट, ठ जर येत असेल तर मग काय करायचं आहे, आपल्याला अपवर्ड डायरेक्शनचा आर काढायचा आहे. नियम क्रमांक 3 बघा मित्रांनो. नियम क्रमांक 3 मध्ये काय आहे, जोडणीच्या सोयीसाठी जर म च्या आधी र येत असेल, म्हणजे आपला इथे म आहे आणि म च्या आधी जर हा र येत असेल तर तो र नेहमी कुठला लिहायचा, अधोगामी लिहायचा. आलं लक्षात मित्रांनो. म च्या पूर्वी जर र येत असेल तर तो र म्हणजे तो व्यंजन नेहमी अधोगामी लिहायचा. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर तो कुठला लिहायचा, अधोगामी. फॉर एक्झाम्पल राम, आराम. बघा मित्रांनो, एक्झाम्पल काय आहे, राम आणि आराम. आता राम काढायचा आहे, रा. आ कुठला प्लेस व्हावेला आहे, आपल्या प्रथम स्थानी आहे. ठीक आहे. तो हा र, आ आणि हा म, म्हणजे हा होऊन जातो आपला राम. त्यानंतर मित्रांनो काढायचा आहे आराम. ठीक आहे, आ, रा, म. आता म च्या आधी राम आहे, म च्या आधी काय आहे, र आलेला आहे, र. आणि स्वर कुठला आहे, आ. आपल्याला राम काढायचा आहे, राम आपण इथे काढलेला आहे, राम, रा, राम आणि आ हा स्वर इथे द्यायचा आहे. म्हणजे हा आ आणि हा रा आणि हा म, म्हणजे आराम. आलं लक्षात मित्रांनो. नियम काय आहे, म च्या पूर्वी जर र असेल तर संकेत रेखा जोडण्याच्या सोयीसाठी आपल्याला जो र आहे तो काढायचा आहे, अधोगामी. ठीक आहे. हा आहे रूल नंबर 3. आता बघा मित्रांनो, रूल नंबर 4. आता रूल नंबर 4 मध्ये काय आहे, तर रूल मध्ये 4 मध्ये असं आहे की शब्दाच्या शेवटी, शब्द कुठला पण शब्दाच्या शेवटी जर र येत असेल तर तो र नंतर, त्या र नंतर जर स्वर असल्यास र नंतर काय पाहिजे आपल्याला, स्वर. ठीक आहे मित्रांनो. तर र नंतर स्वर असल्यास
तर तो जो र आहे तो आपल्याला ऊर्ध्वगामी लिहायचा आहे. स्वर असल्यास तर हा जो र निघेल हा र कसा निघेल, हा र कसा निघेल, ऊर्ध्वगामी, खालून वर. आलं लक्षात. आणि जर स्वर नसेल, र नंतर काय नसेल, स्वर नसेल, तर तो हा जो र आहे हा जो र आहे हा र कसा निघेल, हा र अधोगामी निघेल. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरण म्हणून तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. घर, ठीक आहे, आणि घरी. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, घर आणि घरी. इथे काय आहे, र आहे, सिंपल र आहे. इथं काय आहे, घरी, ई. आपला ई काय आहे, व्हॉवेल साऊंड आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो इथे काय आहे, इथे स्वर नंतर म्हणजे र नंतर स्वर नाही आहे. तर म्हणजेच आपल्याला कुठला आहे, स्वर नसेल तर मग कुठला आहे आपल्याकडे, अधोगामी. आणि जर स्वर असेल तर मग ऊर्ध्वगामी करायचं. इथे काय आहे, ई आहे, आपल्याकडे स्वर आहे, शेवटी स्वर आहे. तर शेवटी स्वर असल्यावर मग आपल्याला जी संकेत रेखा आहे ते ऊर्ध्वगामी करावी लागते. लक्षात मित्रांनो. आता बघा, घर आणि घर. तुम्हाला माहिती आहे, घ डाळ, घ आणि हा र. आलं लक्षात मित्रांनो, घ र, ठीक आहे. आता हा कुठला आहे आपला, अ कुठला आहे, अ सेकंड प्लेस व्हॉवेल अबाव द लाईन, घ री. आणि नंतर घरी. आता हे घ, आता आपला घ री शब्द आहे, याच्यामध्ये काय आलेला आहे आपल्याकडे घ साठी री हा कुठला आहे, हा, ठीक आहे, ई आलेला आहे स्वर. तर मग आपला हा जो घ जसा आपण सेकंड प्लेसवर काढला आहे अबाव द लाईन, तर हा घ कुठे येणार आहे, कारण शेवटी काय आहे, स्वर आहे, थर्ड प्लेस स्वर आहे. आणि थर्ड प्लेस व्हॉवेल्स जी आहे ते व्हॉवेल्स जी असतात ते कुठे दिसतात, ऑन द लाईन. म्हणजे हा आपला घ आणि हा आपला री, म्हणजे हा घ आणि हा री. आलं लक्षात मित्रांनो, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, दर आणि दरी, ठीक आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, द आणि दरी. बघा मित्रांनो कसं आहे, द आणि दरी. ध तुम्हाला माहितच आहे. तर काय आहे, द र, ठीक आहे, द र, स्वर नाही आहे, तर कुठलं संकेत रेखा करायची आहे, अधोगामी. तर हा द आणि हा र. आणि द री, ठीक आहे. आता द तुम्हाला माहिती आहे, मग आपला हा काय म्हणून जातो, री, म्हणजे हा द आणि हा री. आलं लक्षात मित्रांनो. तर या प्रकारे तुम्हाला ते नियम लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, काय आहे नियम नंबर 5. आता नियम क्रमांक 5 मध्ये काय आहे, जर र हे व्यंजन, नियम क्रमांक 5, जर र हा व्यंजन जर मध्ये येत असेल शब्दांच्या, कुठे येत असेल, शब्दांच्या मध्ये, तर तो नेहमी कुठे काढायचा, कसा काढायचा, ऊर्ध्वगामी, म्हणजे खालून वर काढायचा. आलं लक्षात मित्रांनो. शब्दांच्या मध्ये येणारा जो र आहे तो सर्वसाधारणपणे कसा काढायचा, ऊर्ध्वगामी काढायचा, म्हणजे खालून वर काढायचा. आलं लक्षात मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा, पारोसा, खारीक. आता याच्यामध्ये बघा, शब्द आहे, शब्दाच्या मध्ये काय आलेला आहे आपला, र. शब्द आहे, शब्दाच्या मध्ये काय आलेला आहे, र. आणि जर एखादा नियम क्रमांक 5 मध्ये काय म्हटलेलं आहे की जर शब्दाच्या मध्ये जर र येत असेल तर तो नेहमी ऊर्ध्वगामी काढायचा, खालून वर. पारोसा. आता पारोसा हा शब्द काढायचा आहे, तर पारोसा हा शब्द कसा निघेल, हा तुम्ही विचार करा, ठीक आहे. आ हा कुठला आपला आहे, कुठला व्यंजन आहे, म्हणजे आ हा कुठला स्वर आहे, पा. म्हणजेच काय आहे, पी तुम्हाला माहिती आहे, प ची संकेत का, पा, पी आ, पा. आलं लक्षात मित्रांनो. पा, रो हा र कुठला काढायचा, ऊर्ध्वगामी, पा रो. आणि स तुम्हाला माहिती आहे, आणि हा स आणि हा आपला सा, हा पा, हा रो आणि हा पारोसा, ठीक आहे मित्रांनो. आलं लक्षात, पारोसा. त्यानंतर मित्रांनो आहे खारीक, ठीक आहे. खारीक हा शब्द कसा काढायचा, आता खा, आ, जसं इथे आ आहे स्वर, तसं आ, खारीक. आता हा खारीक सुद्धा ख कुठे येणार आहे, कुठला व्हॉवेल आहे, फर्स्ट प्लेस व्हॉवेल आहे. आणि फर्स्ट प्लेस व्हॉवेल ऑलवेज रिटन अबाव द लाईन, ठीक आहे, वरच्या लाईनच्या वर. तर हा खा, हा री आणि हा क. आता आपण तर आउटलाईन काढले आहे, संकेत रेखा काढल्या आहेत. आता आपल्याला फुटअप करायच्या व्हॉवेल्स. तर बघा, खा, त्यानंतर आहे री साठी संकेत रेखाच्या वर खारी आणि हा क.
ठीक आहे. थर्ड प्लेस व्हावेल आहे तर हा इथे येईल. ठीक आहे, तो होईल खारीक. आलं लक्षात मित्रांनो? ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे नियम क्रमांक 5 संपलेला आहे. मित्रांनो या प्रकारे आपण रच्या 2 संकेतरेखा शिकलेलो आहोत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अभ्यास क्रमांक 10, 11, 12 आणि 13 ठीक आहे. तर हा तुम्हाला अभ्यासांचा सराव करावा लागेल या चॅप्टरच्या बेसवर, जो भाग शिकलेलो आहे या भागाच्या बेसवर. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.